एक भुयारी प्रवास भाग 5. सरसर आवाज करत ते कुठेतरी घसरत होते. त्यांनाच कळत नव्हते नक्की काय होतंय आणि अंधारात दिसणार तरी काय होतं म्हणा. कुठेही गेलं तरी मरण ठरलेलं आहे वाटतं, असंच वाटत होतं दोघांना. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते. श्वास रोखला होता. मनात नको नको ते विचार येत होते. जीवाचं पाणी पाणी झालं होतं. अंत समोर आहे असं वाटत असताना चमत्कार झाला होता. एवढ्या घनदाट जंगलात पण एका ठिकाणी येऊन पडले जिथे प्रकाश होता आणि समयी चालू होती. आजूबाजूला बघितलं, कोणीच दिसत नव्हतं. आधीच घाबरलेले दोघे अजूनच भेदरून गेले. माधवी तर त्याला बिलगूनच होती, जरासुद्धा सोडत नव्हते. तेवढ्यात आवाज झाला. ते आकाशवाणी व्हावी तसा. दोघेही इकडे तिकडे बघत होते. आवाज घुमत होता. विश्वाकी ऋषी बोलत होते, या या, तुमचं आमच्या वास्तूमध्ये स्वागत आहे. दोघांना समजत नव्हतं आवाज कसा आणि कुठून येतोय आणि कोणी दिसत कसं नाही. ते दोघे तिथेच थिजल्यासारखे उभे होते. एक आकृती त्यांच्यासमोर दिसू लागली. बघता बघता त्यांच्यासमोर विश्वाकी ऋषी उभे झाले आणि मग हळूहळू तिघांमध्ये संवाद सुरू झाला. विश्वाकी ऋषींनी त्यांची सगळी विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. इथे कसलीच भीती नाही असं आश्वस्त केलं. विश्वाकी ऋषींनी स्वतः त्यांची खायची व्यवस्था केली आणि आतमध्ये यायला सांगून ते आतमध्ये निघून गेले. दोघांनीही त्या दिशेने बघितले तर आतमध्ये अजून खोल्या दिसत होत्या. म्हणजे आपण आलो तेव्हा तर फक्त एकच खोली दिसत होती आणि आता आतमध्ये 2-3 खोल्या. दोघांच्याही डोक्याला आट्या पडल्या होत्या. ते आतमध्ये गेले. विश्वाकी ऋषींनी विश्रांती करायला सांगितले. उद्या बोलू आपण, आता खूप थकला आहात तुम्ही, झोपा, ऋषी बोलले आणि अदृश्य झाले. दोघांना घडत असलेलं बघून भीती वाटली होती, पण दिवसभर पळून पळून पार थकून गेले होते बिचारे. लगेच झोपी गेले. पहाटे ऋषींच्याच आवाजाने जागे झाले होते दोघेही. पटकन उठून बसले. कुठे आहोत आपण हे कळायला थोडा उशीर लागला, कारण गाढ झोपेतून उठले होते. आतमध्ये जाऊन आंघोळ करून या, मग नाश्ता करू. दोघेही आज्ञेप्रमाणे सगळं करत होते. जणू विश्वाकी ऋषींना त्यांनी मनातूनच गुरुच मानलं होतं, असंच वागत होते. सर्व सोपस्कार झाल्यावर मात्र ऋषी जोगांजवळ येऊन बसले. त्यांना म्हणाले की तुम्हाला इथेच राहायचं आहे की जायचं आहे तुमच्या घरी. दोघेही घराचं नाव ऐकून घाबरलेच. नको नको, आम्ही इथेच राहू. माधव बोलायच्या आधीच माधवी बोलली, बरं, मग तुम्हाला आमच्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील, असे ऋषींनी सांगताच काही आडेवेडे न घेता दोघेही तयार झाले आणि आतापर्यंत त्यांनी ऋषींची आज्ञा कधीच मोडली नाही. शैवाक काही बोलत नाही बघून सुशीला थोडी घाबरली होती. तिला कसं रिॲक्ट करावं कळत नव्हतं. तसं बघायला गेलं तर सुशीला पहिल्यांदाच असं बाहेरच्या कोणाशी तरी बोलत होते. तिला काय करावे सुचेना. तिचाही गोंधळ उडाला होता. शैवाकच्या डोक्यातही वेगळाच गोंधळ सुरू होता. विचारांचं काहूर माजलं त्याच्या डोक्यात. सुन्न चेहऱ्याने तो नुसता सुशीलाकडे बघत होता. नंतर त्याने तिला एकच प्रश्न विचारला, तुम्ही इथे कशा काय आलात? सुशीलाला या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं समजलंच नाही. तिने कसंबसं आपण नंतर बोलू असं सांगून सावरून नेलं. तुम्ही शांत आराम करा, डोक्यात जास्त विचार करू नका. मी तुम्हाला खायला नाश्ता घेऊन येते, असं तिने शैवाकला समजावलं. शैवाक काही न बोलता तसाच शांत बसून राहिला. सुशीलाने खूपच स्वादिष्ट असा शिरा शैवाकला खाण्यासाठी दिला. सोबत पाण्याचा ग्लास घेऊन आले. समोर आलेला शिरा बघून शैवाकला भूक लागल्याची जाणीव झाली. त्याने काही न बोलता शिरा हातात घेऊन खायला सुरुवात केली. त्याची चव बघताच त्याला तो खूप आवडला. त्याने खाता खाता सुशीलाला शिरा सुंदर असल्याचे सांगितले. तीही मनोमन सुखावली.
आपण बनवलेला शिरा त्या पाहुण्यांना आवडला असून त्यांनी त्यांची पावतीही दिली. अजूनही सुशिलाने त्याला त्यांचं नाव विचारलं नव्हतं. किंबहुना तिला हिंमत होत नव्हती की समोरून शैवाकनेही सुशिलाचं नाव विचारलं नव्हतं. त्याला एकच वाटत होतं, हिला कोणीतरी फसवून येथे आणले असेल. दोघांमध्ये एक प्रकारची बेचैनी निर्माण झाली होती. पुढील संवाद सुरू करावा यासाठी शेवटी सुशिलाने आलेल्या अतिथींचे नाव विचारले. आपले नाव सुशिलाने स्वतःच सांगितले. एकदमच तुटक उत्तर देऊन शैवाक शांत राहिला. हातातील शिरा संपवून त्याने हात धुण्यासाठी कुठे जावे हे विचारले. सुशिलानेही त्याला योग्य मार्गदर्शन केले. आता त्याला पुढे काय करावं हाच प्रश्न होता. लवकरात लवकर विश्वाकी ऋषींनी काहीतरी करावे असे तिला मनोमन वाटत होते. तिच्या व्यतिरिक्त अजून तिथे कोणीतरी असावं असे तिला वाटत होतं. उदय आपल्या मुलीची अवस्था बघत होता. लीलावतीही बघत होती. तिला आपल्या मुलीला मदत करायला जावे असे वाटत होते. परंतु जोपर्यंत विश्वाकी ऋषी काही बोलत नाहीत तोपर्यंत ते दोघेही काही करू शकत नव्हते. आणि विश्वाकी ऋषींनी ही जबाबदारी सुशिलाला मुद्दामून दिलेली होती, कारण ती आलेल्या अतिथींच्या प्रेमात होती. ती हे सर्व कशाप्रकारे हँडल करते हे त्यांना पाहायचे होते. त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी तिच्यावरच दिली. विश्वाकी ऋषी मनोमन हसत होते. त्यांना हे चाललेलं एकमेकांच्या मनातलं गुप्त युद्ध कळत होतं. परंतु या सगळ्यातून सुशिला कशाप्रकारे बाहेर येते हेच त्यांना बघायचं होतं. आजचा दिवस तरी ते कोणालाही तिथे पाठवणार नव्हते. त्यामुळे सर्व काही सुशिलालाच पाहायचे होते. हात वगैरे धुवून शैवाक येऊन बसला व सुशिलाकडे पाहिलं. ती तिथेच एका साईडला उभी होती. त्याने शांत आवाजात तिला विचारले, मला इथून बाहेर जायचं आहे, तर मला तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्कीच, तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता. परंतु आमचे गुरुस्वामी येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. तेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील, सुशिला म्हणाले. म्हणजे तुम्ही असे किती जण आहात इथे? मला का दिसत नाहीत? शैवाक थोडं चिंतेने विचारत होता. सुशिलाने सांगितले, ते सर्वजण बाहेर कामासाठी गेलेले आहेत. त्यामुळे ते येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि इथे कोण कोण आहेत ते तुम्ही स्वतःच पाहून घ्या. उद्या तुम्हाला सगळी माहिती कळेल. आजचा दिवस तुम्ही आराम करा. शैवाक अतिशय अस्वस्थ झाला होता. समोर पाहावं तर अजून प्रश्नच वाढत होते. उत्तर कुठेच मिळत नव्हतं. समोर असलेली मुलगी ही काय सांगू इच्छित नव्हती. आपण तरी कसा संवाद साधावा हेच त्याला कळत नव्हतं. सुशिलाला शैवाकशी बोलायचं होतं. तिने जवळच खाली बसून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तुम्ही इथे कसे काय पोचलात? तुम्ही इतक्या जंगलात काय करत होतात? मला शिकारीचा छंद आहे, म्हणून मी इथे रात्री शिकारीला आलो होतो. इथे जवळच मला भुयार दिसलं. मला वाटलं हे रानमांजराचं भुयार असावं, म्हणून मी आत घुसलो. नंतर हे वाढत गेलेलं भुयार बघून मला अजून पुढे यायची इच्छा झाली. जिद्द आणि न घाबरता कोणत्याही गोष्टीचा मूळ शोधून काढणे हा माझा स्वभाव असल्यामुळे मी आत घुसलो आणि श्वास कोंडत होता तरीही मी जिद्दीने पुढे काय आहे हे बघण्यासाठी पुढे येऊ लागलो आणि इथपर्यंत पोचलो जो आता मी तुमच्यासमोर आहे. अरे बापरे, तुम्हाला शिकार करायला आवडते? सुशिला चकित होऊन विचारत होती. घरचे शोधत असतील ना तुम्हाला? सुशिला म्हणाले. हो, शोधत असतील ना, काळजी करत असतील. घरी आई वाट बघत असेल. तुम्हाला कोणी शोधत नाही का? तुम्ही कशा काही इथे पोचलात? शैवाकने परत विचारलं. त्याला राहून सुशिला येथे असण्यामागे गडबड वाटत होती. ही मुलगी कसा काय प्रतिकार करू पाहत नाही, म्हणून तर तिला सारखा विचारत होता. तुम्ही इथे कसं काय आलात? किती दिवस झाले तुम्हाला येऊन इथे? तुम्ही बाहेर जाण्यासाठी काहीच मार्ग शोधला नाही का? मला जरा सांगाल का नीट? शैवाक म्हणाला. सुशिला आलेल्या पाहुण्यांशी आपल्याला बोलायला मिळते म्हणून खुश होती. ती शैवाककडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती. शैवाक बोलून झाला तरी ती त्याच्याकडेच बघत होती. अहो, मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही नुसत्या माझ्याकडे बघत काय राहिलात? तेव्हा सुशिला भानावर आली. तिला आपली चूक कळली. अरे, आपण असे का बघत राहिलो? तिने माफी मागितली. काय बोललात
माझं लक्ष नव्हतं. सुशिला म्हणाली. हेच की तुम्ही इथे कशा काय आलात पोचलात? शैवाक म्हणाला. मी बोलली ना तुम्हाला ते नक्कीच कळेल, पण तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. तुम्हाला इथली एकूण एक माहिती मिळेल, पण थोडा धीरही धरावा लागेल, कारण इथे तुम्ही जसे पोचलात तसेच बाकीचेही पोचले आहेत. प्रत्येकाला कारण आहे इथे येण्यामागे, सुशिला म्हणाली. ओ, मला लवकरच समजेल अशी अपेक्षा आहे. हे बोलताना शैवाकच्या एक लक्षात आलं. आपण इथे शुद्ध आणि सात्विक भाषा बोलत आहोत. आपली गावरान भाषा इथं आपल्या तोंडून निघतच नाही. बसून बसून त्याला वैताग झाला होता. एवढ्यात 1-2 शिकार करून झाल्या असत्या. न राहून परत एकदा त्याने सुशिलाला विचारलं. मला बाहेर जायचं आहे, काही मार्ग असेल तर सांगा, कारण मी इथे राहू शकत नाही जास्त दिवस. माझा जगण्याचा मार्ग वेगळा आहे, शैवाक म्हणाला. सुशिलाला आता काय सांगावं कळत नव्हतं, कारण किती वेळा सांगणार ना की उद्या सांगू उद्या सांगू. आपण टाळत आहोत त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला असं त्याला वाटू लागेल. तिने त्याला हाताने इशारा करून आपल्या मागून यायला सांगितले. ऋषींच्या परिश्रमातून व इतरांच्या मदतीतून साकार झालेली उत्तम अशी बाग दाखवले. शैवाक थोडा का होईना पण तिथे रमला. भान हरपून तो ती बाग पाहू लागला. फुलं अलगद नाजूक हाताने स्पर्श करून पाहू लागला. लक्ष वेधून घेणारी अतिशय मोहक अशी ती फुले होती. बाग बघून होईपर्यंत दुपार झाले. शैवाकला भूक जाणवू लागली. घरी जरा क्वार्टर मारल्याशिवाय जेवायला सुचत नाही आणि इथे काही काम न करता पण भूक लागते. त्याने आजूबाजूला बघितले, सुशिलाला बघितले, पण कुठेच दिसत नव्हते. अरे, आपण कधीचे एकटेच चाललो आहे. ही बया राहिली कुठे? इथेच सोडून पळून गेली की काय? नाही रे बाबा, शोधलं पाहिजे तिला. अशी कशी मला इथे सोडून जाईल? तीच तर इथून निघण्याचा एकमेव मार्ग होती. आत्ता काय करायचं? अख्खी बाग पालती घातली. अगदी शेवटी शेवटी सुशिला पाठमोरी दिसली. ती मागे वळली तर शैवाक तिच्या पाठीमागेच उभा होता. तुम्ही आलात बाग पाहून? आवडली का? सुशिलाने विचारले. बाग तर सुंदर आहेत, पण बाग फिरून मला भूक लागली. शैवाक एकदम निरागसपणे बोलत होता. त्याच्या बोलण्याचं तिला खूप हसू आलं. कसा माणूस आहे हा, बाग फिरून भूक लागली म्हणे. ती स्वतःशीच फुटफुटली. शैवाक आपल्याच धुंदीत ती पुढे चालू लागल्यावर तिच्या मागून चालत होता. जेवण कोण करतं? त्याला पडलेला प्रश्न त्याने सहज सुशिलाला विचारला. तिने सांगितलं, इथे प्रत्येकाला काम वाटून दिलेली आहेत. माझे आई आणि बाबा जेवण करतात, मी बागेला पाणी लावते. सध्या मला तुमची जबाबदारी दिलेली आहे. काही हवं नको पाहायची, सुशिला म्हणाली. हळूहळू दोघांची गाडी ट्रॅकवर येत होती. बोलतानाचा असलेला अवघडलेपणा निघून गेला होता. अच्छा, म्हणजे माझी जबाबदारी आहे का तुमच्यावर? शैवाक जरा खोचडेपणाने म्हणाला. नाही नाही, म्हणजे तसं तसं काही नाही बोलायचं होतं मला. मी फक्त तुम्हाला काही हवं नको ते पाहणार. तिची गडबड झाली होती आणि तिची चाललेली गडबड बघून शैवाकच्या चेहऱ्यावर अगदी छोटीशी स्माईल आली. बंदा आज शुद्धीत जो होता, याआधी कधी अशी वेळ आली नव्हती आणि आली तरी ह्याला कुठे काय फरक पडत होता. तो जो हवेत असायचा, थोडीशी जो पिली है, चोरी तो नहीं की है, या दिमागात. नेहा बिचारी बघून बघून थकली, पण हा काय तिच्याकडे बघत नव्हता. आज असं सुशिलाला अडखळताना पाहून त्याला हसू आलं होतं, तेही इतुसं. कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.